आय कॅनॉट लाय किंवा आय कॅनॉट प्रिटेंड. त्यामुळे हिलिंग मोड तर ऑन आहे मला असं वाटतं, टू बी ऑनेस्ट. आधी मला आठवतंय की बाहेर आल्याच्या नंतर माझी जी काही अवस्था होती त्याच्या आधीपर्यंत मी जमिनीवरच झोपत होते. मला कॉम्प्रोमाइज करायला कधीच आवडलेलं नाहीये, ते तेव्हा सुद्धा आवडलं नव्हतं. जवळपास 1-1.5 वर्षाच्या गॅप नंतर मी ऑडियन्सला दिसले होते माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमध्ये. फेक आणि फेकनेससाठी ना खूप एनर्जी लागते, तिथे कोण वाया घालवेल. असं नाही की मला कधी कोणी क्वेश्चनच विचारला नाही. जवळच्या माणसांकडून, लांबच्या माणसांकडून इनडायरेक्टली डिरेक्टली क्वेश्चन्स विचारले गेले की का थांबव वगैरे, असं इनडायरेक्टली बरंच सांगण्यात आलं. प्रेशराईज सुद्धा करण्यात आलं. रक्त आलं होतं इतपत की त्या को ॲक्टरचा रुमाल भरला होता रक्तानी. खूप चेंजेस झालेत तुझ्यामध्ये, म्हणजे तू कमालीची फिट झाली आहेस आणि तुझ्या सोशल मीडियावरनं त्याचे ग्लिम्सेस आम्ही बघतच असतो. मला सांग, ॲक्च्युली ना आपण जेव्हा आतमधनं खुश असतो तेव्हाच ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट करतं असं सगळेच जण म्हणतात. आणि त्याला जोड असते ती आपल्या लाईफस्टाईलची, आपल्या वर्कआउटची. तू या सगळ्यावर किती बिलीव्ह करतेस आणि किती % प्रत्येकाला याचं क्रेडिट आहे? मी यावरच बिलीव्ह करते. सो जे काही आहे आता सध्या ते यावरच बिलीव्ह करून आहे. म्हणजे आयुष्यात माझ्या घडलेल्या घडामोडी जर कोणी बघितल्या आणि मी जशी आता तुझ्यासमोर आहे, काही म्हणजे मला काहीच कशाबद्दलच रिग्रेट्स नाही आहेत. सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असतात. बट हेच आहे की हाच बिलीफ आहे जो असं ठेवायला आणि असं राहायला मला मदत करतोय. आणि स्वतःवरचं प्रेम, #रुचिरा से स्वतःवरचं प्रेम, दॅट्स इट. सो दॅट्स इट. स्वतःला खुश ठेवायचं आहे, रादर स्वतःवर काम करायचं आहे. आणि ईच अँड एव्हरी डे आय जस्ट स्ट्राईव्ह हार्ड टू बी बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ. कारण मला असं वाटतं की देवाने जर मला बनवलंय तर मी त्याची एक अप्रतिम कलाकृती आहे आणि मला त्या कलाकृतीला बेस्ट ठेवायचं आहे. आणि सो त्याच्या कलाकृतीला न्याय द्यायचा आहे आणि त्यामुळे स्वतःवर काम चालू असतं. आपण ना याआधी सुद्धा बोललोय आणि तेव्हा ना मला तुझी स्पिरिच्युअल बाजू पहिल्यांदा उलगडली. बिग बॉसच्या घरामध्ये तेवढं समोर नाही आलं, पण इन पर्सन जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू किती स्पिरिच्युअली इन्व्हॉल्व्ह आहेस मला कळलं. ॲक्च्युली आता प्रत्येक जण म्हणतं की तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअलिटीच्या मार्गावर जाता तेव्हा आयुष्यामध्ये कसे बदल होतात, किती पॉझिटिव्ह चेंजेस होतात, बेसिकली ते सगळे बोलतात. मला सांग रुचिरा, तू जेव्हापासून सुरुवात केलीस, इट्स बीन सो लॉंग की तू आहेस या सगळ्या गोष्टीमध्ये, तुला तुझ्यात किती बदल जाणवतो या सगळ्यामुळे? मी सांगू का, म्हणजे अशी सुरुवात मी केलीच नाहीये. त्यामुळे इफ यू आस्क मी तू कधीपासून सुरुवात केलीस तर आय डोंट हॅव एनी आन्सर. आणि मला असं वाटतं तीच गंमत आहे आणि ते तसंच असायला पाहिजे. सो तुम्हाला कळलंच नाही पाहिजे की या पाथकडे तुम्ही कधी वळलात. आणि आता मी कुठल्या पॉईंटला आहे तेही मला माहीत नाहीये. मला ज्या गोष्टीने इथे आणलं फक्त ती 1-2-3 गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं. एक म्हणजे कृष्ण, ऑब्व्हियसली, कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं आणि मला असं वाटतं माझी त्याच्या टुवर्ड्स जर्नी म्हणजे स्पिरिच्युअल जर्नी किंवा त्याला ओळखून घेणं, त्याच्यावर प्रेम करणं, हेच माझ्यासाठी हेच स्पिरिच्युअलिटी आहे रादर, मी असं म्हणेन. आणि योगा, आय हॅव बीन इन टू योगा. म्हणजे माझी 10वी नंतर मी जो काही योगा क्लास केला होता 10वी नंतरच्या सुट्टीमध्ये, त्यानंतर आत्तापर्यंत मी कन्सिस्टंटली योगा करते अँड आय एम सुप्रीमली प्राऊड ऑफ माय सेल्फ. कारण काहीही झालं तरी माझा 3-4 सकाळी पहाटे 4चा कॉल टाईम असला, रात्री मी 2ला झोपले असले तरी सुद्धा आय मेक शुअर की मी 10 मिनिटं का होईना मी ती स्वतःला देईन, माझ्या शरीराला देईन. बिकॉज आय हायली बिलीव्ह की युअर बॉडी इज युअर होली टेम्पल अँड द सोल इज द गॉड रिसाइड्स विदिन. आणि यू हॅव टू वर्शिप दॅट गॉड, दॅट इज युअर सोल, युअर बॉडी. आणि त्यामुळे त्या मंदिराची, शरीररूपी मंदिराची काळजी घेतली पाहिजे. दॅट्स इट. अगदी. आणि त्याच्यामुळे हे सगळे चेंजेस आहेत. हा बिकिनी कॉन्फिडन्स तुझ्याकडे कसा आलाय? ओके, सो आय जस्ट टेल यू क्विकली की ना, जसं तू म्हणालीस की एक तर निगेटिव्ह कॉमेंट्स बद्दल, आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ की जर तू पर्सेंटेज आणि रेशिओ काढलास ना, मला पॉझिटिव्ह कॉमेंटचा नेहमीच जास्त रेशिओ राहिलेला आहे की त्या जास्त असतात. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली जर इतका छान रेशिओ आहे तर मग मी कशाला जे काही पर्सेंटेज निगेटिव्ह कॉमेंट्स आहेत किंवा निगेटिव्ह लोक आहेत, निगेटिव्ह बोलतायत, तर त्याकडे कशाला लक्ष देऊ. आणि बरं जर निगेटिव्हिटी नसली तर मग मला स्वतःवर प्रश्नचिन्ह पडलं असतं की अरे बापरे, निगेटिव्ह कॉमेंट्स का नाही आहेत, एम आय डुईंग गुड इनफ. ओके, तेवढी निगेटिव्हिटी असायलाच पाहिजे सो दॅट यू नो वेअर टू फोकस. आणि देन यू गेट टू नो की हां, आय एम ऑन द राईट पाथ, आय एम गोईंग ऑन द राईट पाथ. सो त्यामुळे त्याच्याकडेच फोकस आहे माझा. आणि कॉन्फिडन्स म्हणशील तर मी आधीपासून आत्तापर्यंत, म्हणजे इन्स्टा जर सोशल मीडियाचं म्हणायला झालं तर, जर सोशल मीडियाचं म्हणायचं झालं तर इट्स जस्ट दॅट की आय लाईक टू प्रेझेंट माय सेल्फ द वे आय एम. आणि आय लव्ह माय सेल्फ सो मच दॅट आय एम कॉन्फिडंट इनफ. मग भले माझे फ्लॉज सुद्धा असतील तर ते मी फार
अडोअर करते किंवा त्याच्यावर काम करेन फार फार तर माझे प्लस मला माहिती असतात, माझे मायनस मला माहीत असतात. आणि मी हे सुद्धा म्हणते की यू हॅव टू बी युअर बिगेस्ट ॲडमायरर आणि युअर बिगेस्ट क्रिटिक ॲज वेल. सो तुम्हाला बाकीचा जो नॉईस आहे त्याचा तुम्हाला फरकच पडत नाही. यू डोंट केअर हु इज क्लॅपिंग फॉर युअर सेल्फ बिकॉज यू आर क्लॅपिंग फॉर युअर सेल्फ. आणि यू डोंट केअर की तो तुम्हाला कोण काय पिन पॉइंट करते. घरच्यांचा सपोर्ट सुद्धा या सगळ्यात महत्त्वाचा. एक्झॅक्टली. तुलाही आहे ना आधीपासून या सगळ्या बाबतीत का नाहीये? सपोर्ट असं नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. बिकॉज दे नेव्हर स्टॉप मी ऑर क्वेश्चन मी. आणि याच्यासाठी मी सगळ्यात जास्त क्रेडिट माझ्या बाबांना देईन. कारण ही वॉज द ओनली वन हू स्टूड बाय मी. की म्हणजे असं की काय म्हणतात ते की असा सपोर्ट नव्हता की दीदी तू हे कर, मी तुझ्यासाठी हे करतोय वगैरे. नाही, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट विथ दॅट. कारण ऑब्व्हियसली ही इंडस्ट्री माझ्यासाठी जितकी नवीन होती त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यासाठी नवीन होती. कारण कोणीच नाही आहे आमच्या घरातून या इंडस्ट्रीमध्ये. सो करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि जेव्हा तुम्ही ब्राईट स्टुडंट असता स्कूल आणि कॉलेजमध्ये तेव्हा तुमच्याकडे डॉक्टर आणि इंजिनियर होणार ही मुलगी असंच जर बघितलं जातं. आणि ऑब्व्हियसली ते कॅलिबर असल्यावर तर मग प्रश्न पडतो ना, मग का हे इथे हे का करायचं आहे. बट माझ्या पप्पांनी मला हा प्रश्न कधीच विचारला नाही. सो मी शिक्षण सुद्धा कम्प्लीट केलं. मी त्यांनाही कुठे कंप्लेनचा चान्स नाही दिला. प्लॅन बी रेडी होता तुझ्याकडे? नो, आय वोंट से दॅट वॉज माय प्लॅन बी. कारण मला शिकायला आवडायचं म्हणून मी शिकत गेले. MSc कम्प्लीट केलं. साईड बाय साईड मी थिएटर करत गेले. दॅट्स हाऊ आय गॉट इंट्रोड्यूस टू थिएटर अँड ऍक्टिंग. सो इट वॉज नेव्हर माय प्लॅन, इट वॉज गॉड्स प्लॅन. आणि त्यामुळे ते तसं त्याच्या इच्छेने घडलं, मला ते आवडलं आणि सो दॅट इज हाऊ इट इज. ओके. सो आत्ता ना आपण मालिकेचा उल्लेख केला. तुझे काही दिवसांपूर्वी हळदीचे फोटो खूप व्हायरल झाले आणि त्याचे टायटल्स ज्या प्रकारचे होते तसं वाटलं की तुझी खरी खरी हळद आहे की काय? घरच्यांनी तुला विचारलं का रुचिरा हळदीला बोलवलं नाही? हो, आय टेल यू. एकतर ना काय होतं की आम्ही मडला शूट करतो, तिथे नेटवर्कचा इतका इश्यू असतो. बरं त्यात मला कंटिन्यू पोस्ट आणि मला हे अपडेटेड राहायला आवडते की आज हे शूट झालं किंवा आज हे टेलिकास्ट आहे. आय हॅव टू पोस्ट इट, आय हॅव टू टेल माय ऑडियन्स. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये ना नेटवर्क इश्यूजमुळे फार लिहिणं किंवा हे आणि शूट असतं ग कंटिन्यू. आम्ही 15-16 तास शूट केलंय कारण आम्ही 1 तासांचे एपिसोड दिले तुमच्यासाठी. तर त्यासाठी ना ते कुठेतरी कॅप्शन्स मध्ये मला फटाफट टाकून मी ते दिलंय. आणि म्हटलं ऑडियन्सला एवढं तर कळतं, कमॉन. खाली जर मी लिहिते फक्त BTS किंवा बिहाइंड द सीन्स, दॅट मीन्स ॲज गुड ॲज की हे शूट आहे ना. तर तेवढ्यावरनं पण जर कळलं नसेल तर म्हणजे हा ठीक आहे. हळदीची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर मला घरातले विचारतायत, आमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर फोटोज आणि न्यूजचे लिंक्स पाठवलेत मला की हळदीला बोलवलं नाहीस तू. असं विचारल्यावर मी म्हटलं ओके, बट फन अपार्ट. त्यांना आता जवळपास सवय झाली आहे ना सवय, मम्मी पप्पा नसेल तर करून घ्या. वाव. पण याच्यावरनच मला तुझ्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल सुद्धा विचारायला आवडेल. कारण बिग बॉस मध्ये बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांनी बघितल्या आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा जे काही बदलते आम्ही सगळ्यांनीच बघितले आणि तू हील झाली आहेस त्या सगळ्यात ना? माहित नाही मला खरं तर. काइंड ऑफ. किंवा बिकॉज आय कॅनॉट लाय किंवा आय कॅनॉट प्रिटेंड. त्यामुळे हिलिंग मोड तर ऑन आहे मला असं वाटतं, टू बी ऑनेस्ट. पण किंवा ती जर्नी आहे जसं मी म्हटलं. आणि आय एम जस्ट ट्राईंग टू चेरिश दॅट जर्नी. आय एम जस्ट लेटिंग इट. जशा गोष्टी जात आहेत पुढे तशा मी जाऊ देते. त्याच्यातनं स्वतःला प्रत्येक दिवशी मी काहीतरी शिकते. म्हणजे आधी मला आठवत आहे की बाहेर आल्याच्या नंतर माझी जी काही अवस्था होती किंवा मला आता बघून असं वाटतं बाप रे द वे आय रिॲक्टेड. बट ठीक आहे, दॅट वॉज नॅचरल. आणि ग्रॅज्युअली जसा वेळ पुढे म्हणजे मी ना आय हॅव लर्न्ड वन थिंग की नॉट टू रिग्रेट अबाउट एनिथिंग वॉट हॅज हॅपन्ड इन माय लाईफ. की मी जर समजा मी एवढी हायली कृष्णा बिलीवर आहे तर मला हे तर नक्की माहिती आहे की तो जे काही करेल ते माझ्या चांगल्यासाठी असेल. तर मग ठीक आहे, थोडासा पेन, दुःख, दर्द किंवा जे काही आपल्याला त्रास होतो तो त्या दिवसापुरता सहन करून ॲट द एंड ऑफ द डे आय मेक शुअर की ठीक आहे याच्यातनं चांगलं काय घेतलंयस तू. भले त्या दिवशी त्या रात्री उत्तर नाही मिळालं पण मला माहिती आहे की ते मला काही दिवसांनी उत्तर मिळणार, त्याच्यातनं हे चांगलं होतं. सो असं जरा स्वतःला इथून सेट करण्याचा प्रयत्न कर. मग आता सिंगल आहेस का रिलेशन कमिटेड काय नक्की? काय आहे रिलेशनशिप स्टेटस? आय एम व्हेरी मच सिंगल राईट नाव. आणि या व्हेरी मच सिंगल. व्हेरी मच सिंगल. ओके. पण तुझ्या मते मला सांग रुचिरा, बिग बॉस मध्ये जाणं हा करेक्ट डिसिजन होता का नव्हता? जसं मी म्हटलं की मला असं वाटलं होतं की तो करेक्ट डिसिजन नाही आहे. आय शुडंट हॅव गॉन. बट मी आत्ता जसं मी म्हटलं की आय डोंट वॉन्ट टू रिग्रेट अबाउट एनिथिंग वॉट आय हॅव डन. आणि जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय आणि माझ्या चांगल्यासाठीच असेल.
त्यामुळे तो करेक्ट डिसिजन होता. ओके, सो एनिवेज मला जरा तुझं चाइल्डहुड सांग, कारण आपण आजवर अनेकदा गप्पा मारल्या आहेत. मी आईला सुद्धा भेटली, बहिणीला सुद्धा भेटली आहे. हो, हो. मला सांग की कसं होतं नेमकं बालपण तुझं, कसं होतं? किंवा पॅम्पर किड होतीस, खूप सर्वसामान्य घरातलं बालपण होतं, काय होतं नेमकं? हो, म्हणजे माझं अगदीच सर्वसामान्य घरातलं बालपण. चाळीत वाढले मी. 10वी पर्यंत चाळीत राहून अभ्यास केलाय आणि बालपण म्हणजे जर माझं बालपण एका व्यक्तीशिवाय अगदीच अपूर्ण आहे, जर मी तिचं नाव नाही घेतलं, ती म्हणजे माझी छकू, माझी बहीण, लहान बहीण. लोकांना ती मोठी वाटते, मी पुन्हा सांगू इच्छिते की ती माझी लहान बहीण आहे, मी मोठी आहे. बट हा, बाकी गोष्टीत दादागिरी वगैरे सगळी तिची असते, त्यामुळे तशी ती मोठी आहे फक्त. आणि तिने माझं बालपण कंप्लीट केलं. आणि मोठी बहीण असल्यामुळे तुला पण माहिती आहे की जेव्हा छोटी बहीण घरात येते तेव्हा मी तिची आई बनले होते. मग तिच्यावर इतकं प्रेम करणं. आणि आम्ही दोघी खूप कॉन्ट्रास्ट आहोत की मी अभ्यासात हुशार, बरं ती हुशार आहे बट तिला तो अभ्यास करायचा नसतो. मग तिला सगळी दुनियादारी सगळी मॅटर करते तिला. आणि आत्ताही ती तशीच आहे. त्यामुळे बालपण हे असं होतं. आणि जसं मी म्हटलं की चाळीत राहिलो आम्ही, चाळीत वाढले, त्यामुळे तिकडे जशा काही गोष्टी असतात ना, म्हणजे सगळ्यांबरोबर राहणं, सगळ्यांचे दरवाजे उघडे असतात चाळीमध्ये, तुला माहिती आहे. सगळे सण एकत्र साजरे करणं, दिवाळीमध्ये रांगोळी काढणं बाहेर, त्या स्पर्धा, आणि चाळीची एक सत्यनारायणाची पूजा असते. सो थँक्स टू यू मला सगळं नॉस्टॅल्जिक झालंय. सो मी एक बिग बॉस नंतर सुद्धा पोस्ट टाकली होती की मी आत्तापर्यंत गेल्या वर्षी 1-1.5 वर्ष झाले मी आता नवीन घरात शिफ्ट झाले. त्याच्या आधीपर्यंत मी जमिनीवरच झोपत होते. बरं, मी आत्ताही झोपू शकते, मला त्याच्यात उलट छान झोप लागते. सो असं सगळं आहे. बट लोकांना मला एक जाणवलंय की ह्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. मे बी दे जज यू फ्रॉम द अपिअरन्स. त्यांना बॅक स्टोरी काहीच माहीत नसते की कसं घडलंय. बट आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ माय पेरेंट्स, कारण त्यांनी जे काही बेस्ट देऊ शकत होते त्याच्या पलीकडे जाऊन गोष्टी मला दिलेल्या आहेत. त्यामुळे आणि मला असं वाटतं ज्या मिळत नाहीत ना गोष्टी, त्या मिळवण्यासाठी आपण स्ट्रॉंग बनतो. आपली मजा असते, ती मजा असते, नाहीतर मग मजा नाही ना. मग मला आता मी आज होणलाय की आता मी माझ्या पेरेंट्सना काय देणार, मला द्यायचंय त्यांना खूप सारं. सो असं बालपण ते आतापर्यंतचा प्रवास असा आहे की आधी माझ्या आईवडिलांनी मला दिलं, आता मला आईवडिलांना द्यायचंय. असं असतं ना की चाळीमध्ये जेव्हा आपण लहानाचे मोठं होतो तेव्हा कुठेतरी ना आपल्याला स्वप्न बघण्यावर अनेकदा लिमिटेशन्स येऊ शकतात. बिकॉज हे दिवस बदलायचे आहेत आपल्याला, आणि ज्या क्षेत्रात आपण काम करतोय ते खूप अनसर्टन आहे. काम आहे, नाही आहे, पैसे आहेत, नाही आहेत, किंवा परत आहेत. मला सांग, तुला लहानपणी किंवा जसजशी तू मोठी होत होतीस, तुला कधी एकदा तरी जाणवलं की आपण खूप मोठ्या उड्या नाही मारल्या पाहिजेत किंवा खूप स्वप्न नाही बघितली पाहिजेत, कारण दिवस बदलायला, आपली स्वप्न पूर्ण करायला आपल्याकडे तेवढंसं पोषक वातावरण आहे का? असं एकदा तरी तुला कधी जाणवलं किंवा तू विचार केलास त्यावर? नाही, मी सांगू का, माझ्याकडे ना हा अँगलच नव्हता अगं. कारण जरी परिस्थिती म्हणजे बेताची असं मी नाही म्हणणार, माझे बाबा पोस्टामध्ये काम करत होते, कारण त्यांनी ना कधी फीलच होऊ दिलं नाही. मी तुला आता सांगते की तेव्हा बसचे तिकीट, आय यूज टू स्टे ॲट भांडूप, नाव आय स्टे ॲट मुलुंड. तेव्हा बसची तिकीट स्टेशनपासून माझ्या घरापर्यंत 4 रुपये होती. बाबा चालत यायचे, त्यांनी ते 4 रुपये वाचवलेत रोज. बट मी नेहमी कॉलेजला रिक्षानेच जायचे. मी नेहमी फर्स्ट क्लासचाच पास काढलाय. आणि तेव्हा ती जाणीव नसते ना. नंतर जेव्हा झाली तेव्हा या सगळ्या गोष्टींची किंमत कळली. आणि मे बी दॅट इज द रिझन ते लिमिटेशन मला कधी जाणवलं नाही. मी स्वप्न बघत गेले. आय वॉज ऑलवेज अन आर्टिस्ट. मी आय एम अ गुड पेंटर. त्यामुळे मला, आणि आय लव्ह स्टायलिंग आणि फॅशन डिझायनिंगकडे माझा फार कल होता. सो बाबांनी फक्त तिथे मला सांगितलं होतं, तिथे थांबवलं होतं की डोंट गो फॉर फॅशन डिझायनिंग, तू तुझं शिक्षण कम्प्लीट कर. आणि मग मी BSc MSc असं करत, मग दॅट्स हाऊ आय गॉट इंट्रोड्यूस टू थिएटर. सो ते सुद्धा चांगल्यासाठी झालं, मी असं म्हणते. सो त्यांनी कधीच थांबवलं नाही त्या बाबतीत. आणि तूही कधी असा विचार नाही केला की आपण जरा छोटी स्वप्न बघूया? नाही, म्हणजे ग्रॅज्युअली गोष्टी घडत गेल्या. फक्त जसं तू म्हणालीस की आपली इंडस्ट्री अनसर्टन आहे. सो सुरुवातीला ऑब्व्हियसली खूप हार्डशिप्स होत्या की एक काम मिळायला खूप वेळ लागतो, किंवा रादर मनासारखं काम मिळायला वेळ लागतो. आणि फार सुरुवातीला नॉलेजच नव्हतं. मी फक्त थिएटरमधून मला पहिल्या ऑडिशनसाठी कॉल आला. पहिली दुसरी सिरियल मला मिळाली सुद्धा जिथे मी ऑडिशन दिलं. तेव्हाही मी आय चोज कॉलेज कॉम्पिटिशन ओव्हर माय रनिंग सिरियल. सो स्टार प्रवाहाची सिरियल होती, त्याच्यात माझा एक छान कॅमिओ होता, तो वाढत होता.
तर तिथे मी म्हटलं नाही, मला कॉलेज कॉम्पिटिशनला प्रेझेंट राहायचं, तिथे रिहर्सल्स असतात, आणि मी ती सिरियल सोडली होती ते. आई शपथ. सो आत्ता मला असं वाटतं की आपण काय काय केलंय, बट ठीक आहे, दॅट वॉज ऑल अबाउट कमिटमेंट. सो तेव्हा सुद्धा मी पैशांचा असा विचार करत नव्हते, आणि बाबांनी कधी ते जाणव दिलं नव्हतं. बट मला थोडं लेट कळलंय, कारण हे फायनान्शियल इंडिपेंडन्सी किंवा फायनान्शियली फक्त इंडिपेंडंट न होणं, खूप सुपर स्ट्रॉंग होणं. कारण मला असं वाटतं आता मी या स्टेजला आहे की मला जे पाहिजे ते मला घेता आलं पाहिजे, करेक्ट. आणि मला कॉम्प्रोमाइज करायला कधीच आवडलेलं नाहीये. ते तेव्हा सुद्धा आवडलं नव्हतं. म्हणजे तेव्हा सुद्धा लहानपणी सुद्धा बाबांनी मला 3-4 हजाराची डेनिम घेऊन दिलेली आहे. भले ती वर्षभरात मी तो एक महाग कपडा घेतला असेल, बट मी जे बोट ठेवलं ते बाबांनी दिलंय मला. ती सवय तेव्हापासून लागलीच लागलेली आहे. आहे. त्यामुळे आता बाबांनी बोट ठेवावं आणि मी ते घ्यावं त्यांना. घरामध्ये कोणीच अभिनय क्षेत्रात नसताना तुला असं काय वाटलं की आपण ऍक्टिंग करावी? जसं मी म्हटलं की ॲक्टिंग इज समथिंग दॅट हॅज कम इन टू माय लाईफ. मी तिथे कधीच गेले नाही. सो कॉलेज करता करता आय गॉट इंट्रोड्यूस टू थिएटर. आमच्या कॉलेजमध्ये थिएटरचं बॅकग्राऊंड नव्हतं. मी आणि माझ्या मित्राने मिळून ते सुरू केलं. मला काही माहीत नसताना मी स्टेजवर उभे राहिले की चल, एकांकिकेत कोणतरी कमी पडते, ओके मी उभी राहते. समोर आमचे होते ज्यांना थोडंफार माहिती होतं थिएटरबद्दल, ते आम्हाला शिकवत गेले, करत गेलो. सो यूथ, INT या सगळ्या कॉम्पिटिशन्स मी करत गेले. तिसरीच एकांकिका मी लिहिली सुद्धा. आम्ही दोघा तिघांनी मिळून डेव्हलप केली, बट डायलॉग रायटिंग आणि सगळं माझं होतं. आणि त्या एकांकिकेसाठी जेव्हा मला सेकंड फॉर रायटिंग आणि फर्स्ट फॉर ॲक्टिंग प्राइज मिळालं, तेव्हा आणि त्या पेपरमध्ये जेव्हा नाव यायला लागलं, तेव्हा मग कळलं की ओके, दिस इज वेअर माय सोल बिलॉंग्स. ऑडियन्सच्या टाळ्या, लाईट्स, आय एम मेड फॉर ऑल दिस थिंग्स. आणि तेव्हा मी ठरवलं की ओके, दिस इज वेअर आय वॉना बी ॲट. आणि ऍक्च्युली कॉलेजमध्ये आपण जी ऍक्टिंग करतो आणि आपली इंडस्ट्री, या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे पहिला ब्रेक कधी मिळेल, कसा मिळेल, इथून सुरुवात असते. कारण लांबनं दिसताना सगळं छान दिसतं, बट आपण जे जवळ येत जातो तेव्हा कळतं की बाबा इथे किती खड्डे आहेत किंवा इथे रिअल पिक्चर किती वेगळं आहे, राईट? तुला जेव्हा तू असं होतं की आता आपण फुल प्रोफेशनलीच काम करूया इंडस्ट्रीमध्ये, तुला कसली भीती होती? 1% तरी विचार होता की आपण इथे जावं का नाही जावं, फुल फ्लॅज जावं का इथे? इंडस्ट्रीबद्दल म्हणशील ना, मी ना कधी असं वायडर पर्स्पेक्टिव्ह बघून गेलेच नाही. मी एक स्टेप बाय स्टेप क्लिअर करत गेले. आणि मला अजूनही आठवते जेव्हा मी माझा फर्स्ट सिरियलच्या शूटला गेले होते, जसं तू म्हणालीस की कॉलेज कॉम्पिटिशन्स, थिएटर वेगळं, हे कम्प्लीट वेगळं. सो मला माहित नव्हतं की 2 सीन्सच्या मध्ये लाईट सेटअप वगैरे करायचा असतो ना. तर मी जाऊन उभी होते आणि फर्स्ट सीन झाला मास्टर, बरं त्याला मास्टर्स वेगळं, क्लोज वेगळं, हे तेव्हा काहीच माहित नव्हतं, कारण फर्स्ट सिरियल होती माझी ती. तेव्हा जाऊन मी तो सीन केला. नंतर कळलं की हा सीन मला बऱ्याचदा करायला लागणार आहे, कारण आपले क्लोज वगैरे होतात. मी तिथेच थांबायचे हे सगळं बघत, असं की अरे काय करतात. तेव्हा मग माझ्या एक सुनील बर्वे सर होते त्या सिरियलमध्ये. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाळा काय करतेस, बाळा जाऊन बस मेकअप रूममध्ये, आता ह्यांची सेटिंग सगळी बदलणार आणि मग तू तेव्हा बोलवणार आपल्याला. पण आय यूज टू बी सो फॅसिनेटेड बाय ऑल दॅट. नवीन होतं मला सगळं, त्यामुळे मग मी बघत एन्जॉय करत बसायचे. कारण थिएटरमध्ये ना ते शिकलेलं असायचो आपण डिसिप्लिन, की 15-15 तास किंवा 10 तास जे काही आपण रिहर्सल करायचं होतं थिएटर रूममध्ये, की 10 तास विदाऊट फोन. तेव्हा तर व्हॉट्सअप आणि हे सगळं सुद्धा एवढं नव्हतं, फॉर्च्युनेटली मी म्हणेन. तर ते कॉन्सन्ट्रेशन आणि ते सगळं देऊन थिएटर आपल्याला सगळं करायला शिकवतं ना, त्यामुळे मग अजून सुद्धा ना, मग सिरियल्स असतील, फिल्म्स, काही करायला तेवढीच मजा येते. सो मी त्याच डेडिकेशननी आता परफॉर्म करते. तर तसं होतं तुझा पहिला ब्रेक कसा पटकन मिळाला तुला का उशिरा मिळाला? मी सुरुवातच लेट केली. अगं मी म्हणते का, मी माझ्या जर MSc मास्टर्स नंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे मी माझ्या वयाच्या फार लेट अभिनय क्षेत्रात 24-25 ना. हा, म्हणजे मी आता पण 25 आहे, 21 आहे. ओके, लेट्स नॉट गो ऑन दॅट. ठीक आहे. पण मी सुरुवात लेट केली, सांगायचा मुद्दा. पण जेव्हापासून सुरुवात केली तेव्हा ते ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप गोष्टी घडत गेल्या. आणि पहिला ब्रेक वेळेत मिळाला असं म्हणेन मी. कारण जर मी दुसऱ्या-तिसऱ्या ऑडिशनला जर क्रॅक केलाय पहिला ब्रेक, तर तो वेळेत होता. बट त्यानंतर मी ना फार चूझी बनत गेले की कॅरेक्टर्सबद्दल किंवा मग. आणि आता हे तर बऱ्याच जणांना माहितीच आहे, कारण मला ऑब्व्हियसली तेव्हा म्हणजे सिरियल म्हणजे आणि लीड ना. आता मला असं काही नसतं की पॉझिटिव्ह लीड वगैरे. मला माहिती आहे आता मला जर 10:2 रेशिओ आहे की मला 10 निगेटिव्हसाठी विचारणार तर 2 पॉझिटिव्हसाठी विचारणार. बट स्टील अजून सुद्धा मी पॉझिटिव्ह केलेलं नाहीये. त्याची माझी कारण आहेत काही. कारण इट रिक्वायर्स लॉट ऑफ पूर्ण टाइम द्यायला लागतो. आणि मला ते पॉझिटिव्ह कॅरेक्टर माझ्या डोक्यात आहे की
आय एम व्हेरी पर्टिक्युलर की मी माझ्या ऑडियन्सला अशीच दिसली पाहिजे, अशी प्रेझेंट झाली पाहिजे वेन इट कम्स टू सिरियल्स. कारण ते 24/7 आणि 12 महिने वगैरे तुम्ही दिसणार, बरोबर. तर ऑडियन्स तुमच्या लुक अँड फीलने सुद्धा बोर झालं नाही पाहिजे, कारण आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट माय लुक्स ॲज वेल. त्यामुळे मला निगेटिव्ह करायला मजा येते आणि सो मी चूजी होत गेले स्टेप बाय स्टेप. आणि ऍक्च्युली चूजी होणं ही गोष्ट चांगली आहे, म्हणजे आहे ते काम आपण घेत नाही, आपण पिक अँड चूज करतो. पण ना अशा वेळी ना पेशन्स खूप लागतात की समोर आलेल्या कामाला नाही म्हणणं. कारण का, आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स अगेन की पुढे सुद्धा नवीन काम येईल. 1% सुद्धा बॅक ऑफ द माइंड रुचिरा तुला कधीच नाही वाटलं की समोर आपण इतकं चूजी होतोय किंवा समोर आलेल्या कामाला मे बी आपण नाही म्हणतोय तर पुढे अशा प्रकारची कामं येतील का, असा कधी विचार होता इतक्या वर्षात? बऱ्याचदा ऑब्व्हियसली हे सगळे विचार येतात, पण ऍट दी एंड ऑफ द डे ना मी म्हणजे खूप आता सगळे ऍक्टर्स रिलेट करतील या गोष्टीला की आपण इथून हलतो, जेव्हा नाही म्हणायचं असतं ना तेव्हा जास्त हलतो की समोरून काम येतंय, बरं पैसे, तेव्हा आपण ना माझा पैशांकडे जास्त म्हणजे मी बघायचंच नाही. बरं मी चेक पण नाही करायचं की माझा महिन्याचे मला व्यवस्थित मिळत आहेत का, नंबर ऑफ डेज, कारण ना मी सॅटिस्फॅक्शनसाठी काम करायचे. आत्ताही मी तेच करते, फक्त फरक इतका आहे की आत्ता कुठेतरी ती फायनान्शियल जबाबदारी मला त्याची जाणीव झालेली आहे, तेव्हा ती नव्हती. तर त्याच्यामुळे तेव्हा जेव्हा मी नाही म्हणायचे कामांना तेव्हा हा एक अँगल नव्हता फॉर्च्युनेटली. पण कामाबद्दल होतंच की मला असं वाटायचं की नाही, हे काम मला सॅटिस्फॅक्शन देणार आहे का, नाही ना, मग रुचिरा तू नाही म्हण. बरं त्यानंतर जर समजा 3-4 महिने काही विचारलं नाही केलं तर मला त्रास व्हायचा, पण मी स्वतःला सावरायचे की नाही, आणि स्वतःवर विश्वास हा आय मेड शुअर की मी तो कायम ठेवू. त्यामुळे तो मी कायम ठेवला. आणि इवन माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल येण्याआधी मी 2 फिल्म्स केल्या होत्या, पण त्या फिल्म्स काय लगेच रिलीज नाही होत ना, त्यामुळे ऑडियन्स पासून मी तशी लांबच होते. एक जवळपास 1-1.5 वर्षाच्या गॅप नंतर मी ऑडियन्सला दिसले होते माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमध्ये. आणि त्याचं कास्टिंग सुद्धा 2 दिवसात झालं होतं. मला आज संध्याकाळी कॉल आलाय की काय कमिटमेंट आहे तुझी. मी म्हटलं माझी फक्त फिल्मचं थोडंसं पॅचवर्क बाकी आहे, बाकी रेस्ट. म्हटलं काही नाही, ओके, कम फॉर लुक टेस्ट, या सिरियलमध्ये असा असा ट्रॅक आहे. आणि माझ्या नवऱ्याची बायको वॉज अ बिग हिट. येस. तर मी म्हटलं ओके आय कम. मी दुसऱ्या दिवशी गेले, माझं कास्टिंग लॉग झालं, डन झालं. 3ऱ्या दिवशी शूट चालू झालं, 5व्या-6व्या दिवशी टेलिकास्ट. आणि तेव्हाही असं सांगितलं होतं की सिरियल ऑलरेडी 2 वर्ष झाली होती, 2-3 महिने आहेत आता फक्त, आपण तोपर्यंतच करतोय. नंतर तर लॉकडाऊन सुद्धा लागला, पण त्यानंतर सुद्धा 2 वर्ष शो चाललाय. आणि त्यामुळे त्या शोने आणि त्या कॅरेक्टरने मला घराघरात पोहोचवलं. त्यामुळे मी त्याचं मेन्शन नेहमी करते आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट शो अँड द मेकर्स ॲज वेल. सुरुवात केल्यापासून आतापर्यंत कधी असं झालं की कामच नाही, सिन्स तू आता उल्लेख केला की एक प्रोजेक्ट नंतर 2-3 महिने अनेकदा नसतं काम, तेव्हा त्रास होतो. तुझ्या बाबतीत कधी झालंय की कामच नाही आलंय? असे काम नाही आलंय असं कधीच नव्हतं. म्हणजे ऑब्व्हियसली गॅपनेच येणार ना, दर महिन्यात नॉट नेसेसरी की लगेच आपल्याला, कारण मध्ये स्लॅक पिरियड सुद्धा असतो आपल्या इंडस्ट्रीचा. पण कधीच नव्हतं असं नव्हतं. पण जसं मी म्हटलं ना की मीच कुठेतरी निवडायला खूप थांबायचे, खूप अल्ट्रा थांबायचे की मग मी आधी जे केलंय मला त्याच्यापेक्षा बेस्टच पाहिजे. भले माझा हा क्रायटेरिया म्हणजे आपण ज्या आपल्या काय म्हणतात ते वेलविशर्सशी बोलतो तेव्हा ते म्हणायचे सुद्धा, यू डोंट बी चूझी, यू हॅव टू बी लाईक दिसत राहिली पाहिजे ऑडियन्सना. हे सगळं मी ऐकायचे, पण करायचे माझ्या मनाचंच. अजूनही मी तेच प्रेफर करते. पण मला असं वाटतं स्वतःवरचा विश्वास हा ठेवून आपण कायम पुढे जात राहिलं पाहिजे आणि इथलं ऐकायचं फक्त, ते सॉर्ट करतं गोष्टी. पण तुला कोणी होतं या इंडस्ट्रीमध्ये ओळखीचं की योग्य मार्ग दाखवणारं? कारण गॉडफादर असावा पण नसावा, पण दोन्ही टाईपने लोक बोलतात. रुचिरा, तुझा कोणी होता गॉडफादर आहे कोणी का नाही? नाही, कोणीच नाही. इट्स जस्ट दॅट माझे इंडस्ट्रीत फ्रेंड्स पण फार कमी आहेत, म्हणजे की ज्यांच्याशी मी डिस्कस करेन किंवा काय. आयुष्यातच फार फ्रेंड्स कमी आहेत. माहित नाही, मी अशी थोडी सॉलिट्यूडवाली झाले. आणि इट्स नॉट बाय चॉईस आहे असं नाही म्हणणार मी, ते झालंय. आणि आय एम व्हेरी हॅपी इन माय झोन, कारण लिमिटेड सर्कल आहे माझं. सो आय व्हेरी मच बिलीव्ह इन एनर्जी. मला माझी जी एनर्जी आहे ती सिक्युअर करायला आवडते, सिक्युअर, आणि ती खूप लिमिटेड लोकांबरोबर मी शेअर करते ना, आणि माझ्या पुरती आहे. सो विच आय विल डेफिनेटली युटिलाइज फॉर बेटरमेंट ऑफ माय लाईफ आणि माय पीपल, जे खरे आहेत. आणि समहाव मला ते ट्रान्सपरन्सी, खरं राहणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी जास्त प्रिफर करते मी. आणि
काय ना फेक आणि फेकनेससाठी ना खूप एनर्जी लागते, तिथे कोण वाया घालवेल आणि मग सो आय कॅनॉट बी दॅट. आय एम ऑन व्हेरी गुड टर्म्स विथ एव्हरीवन. रादर आत्ताही माझं जे शूट सुरू आहे तिथे सुद्धा सगळे छान टचमध्ये आहेत, बट आय कॅन नॉट कॉल देम एज फ्रेंड्स. मोजके आहेत आणि छान आहेत. छान आहेत ते. ओके, आत्ता तुझे म्हणालीस ना की जसं तुला सगळे म्हणाले की दिसत राहिलं पाहिजे, आणि ना याच गोष्टी रिलेट करतात आपल्या फायनान्शियल स्टेबिलिटीशी, की आपण जर काम केलं तर आपल्याला पैसे मिळतात, नाही तर नाही. आणि पैशांचं सोंग रुचीला बिलकुल आणता येत नाही. मला सांग, तू कधी विचार करतेस की जर आपण काम नाही केलं तर आपल्याला तेवढे पैसे नाही मिळणार आणि व्हॉट नेक्स्ट? सो हे विचार आत्तापर्यंत कधी तुझ्या डोक्यात होते की पैशांसाठी तरी काम केलं पाहिजे सतत? आय वोंट लाय की असं नाही म्हणणार मी की पैशांसाठी कुठलं काम केलंच नाहीये, मी केलंय. बट आय हॅव मेड शुअर की मला त्यातून ॲटलिस्ट ना 50-50% बॅलन्स असला पाहिजे, की 50% तरी तुला सॅटिस्फॅक्शन आहे का याच्यात. चल 50% तू पैशांसाठी करते, 50% सॅटिस्फॅक्शन असलंच पाहिजे. सो 100% नाही आहे ना, ठीक आहे. सो आय एम जस्ट बिंग व्हेरी ऑनेस्ट विथ यू की असा बॅलन्स साधून तरी मी काम डेफिनेटली केलंय. आणि मग ठीक आहे ना, त्यातनं मी काहीतरी शिकेन ना. बरं, मला नंतर ॲटलिस्ट हे तरी कळेल की हा काय नाही केलं पाहिजे. सो काही ना काही शिकायचं, पुढे जायचं, भले चुकायचं. आणि पैशांचं सोंग खरंच आणता येत नाही. आणि जेव्हा तुम्ही काय म्हणतात ते, जेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर कॉम्प्रोमाइज करायचं नसतं तेव्हा तर नाहीच. म्हणजे करावं, पैसा इम्पॉर्टंट आहे हे मला फार उशिरा कळलं. तुला स्ट्रगल झालाय पण कधी पैशांसाठी? स्ट्रगल म्हणजे जसं मी म्हटलं ना की आई वडिलांनी त्यांचं बेस्ट दिलं, ट्राय केलं देण्यासाठी. त्यामुळे आय कुड मेंटेन माय लाईफस्टाईल नेहमीच. मी भले बाकीच्या गोष्टींमध्ये कुठेतरी कमी जास्त केलं असेल, बट अबाउट दिस थिंग्स आय नेव्हर डिड दॅट. ऑल्सो मला आधी फार नॉर्मल गोष्ट वाटायची की मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर बिफोर पोस्ट ग्रॅज्युएशन फर्दर ॲडमिशनच्या मध्ये जी 2-3 महिन्यांचा पिरियड असतो तेव्हा मी जॉब केला आहे. बरं, तोही मी असाच केला, म्हणजे कॅम्पस प्लेसमेंट्स असतात, इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं. सिलेक्शनमध्ये पण त्यांनी विचारलं होतं काय करायचं. मी म्हटलं आय वॉन्ट बी अन ॲक्टर. तोपर्यंत माझं डिसाईड झालं होतं समा. तरी त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि ठीक आहे, मग मी 3 महिने जॉब केला, छान सॅलरी आली. तेव्हा मला कळलं की आय एम नॉट मेड फॉर जॉब. पण तरी आय वॉज ऑक्युपाईड इन ऑल दोज 3 months. जॉब करून मी माझ्या मास्टर्सची फी भरली. हे मला छान वाटतं की मी माझ्या आईवडिलांना शिक्षणासाठी बर्डन दिलं नाहीये. आता बोलताना एक मस्त वाक्य वापरलंस, ते म्हणजे काय नाही करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मला सांग, तू सुरुवात केलीस तुझ्या कामाची, ते आत्तापर्यंत एक तर तू स्वतःमध्ये काय काय बदल केलेस या इंडस्ट्रीसाठी? बिकॉज आपण माणूस म्हणून वेगळे असतो, आपला अपिअरन्स पूर्ण वेगळा असतो, बिकॉज ही इंडस्ट्री आपली. एक तर तुला काय काय बदल करावे लागले आणि ह्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत याबद्दल तू काय ठरवलं होतंस का कधी? जसं मी म्हटलं की काही देर वॉज नो बॅकग्राऊंड. त्यामुळे जरी आई वडिलांनी, म्हणजे मी जसं म्हणते की त्यांनी सपोर्ट केला बट इनडिरेक्टली केला, पण तरी तिथे त्यांना सांगणारे बरेच होते. असं नाही की मला कधी कोणी क्वेश्चनच विचारला नाही. जवळच्या माणसांकडून, लांबच्या माणसांकडून इनडिरेक्टली डिरेक्टली क्वेश्चन्स विचारले गेले की का थांबव वगैरे, असं इनडिरेक्टली बरंच सांगण्यात आलं, प्रेशराईज सुद्धा करण्यात आलं. पण मी ते सोडलं नाही. सो तेव्हा मला ना अफेक्ट व्हायचं, लोक काय बोलतील हे, कारण आपण तशा बॅकग्राऊंडमध्ये वाढलेलो असतो. त्याच्यात आपल्या आईवडिलांची सुद्धा काही चूक नसते. ठीक आहे, याच्या पुढची जनरेशन ती माझ्या हातात आहे, बट आधीची नाही आहे माझ्या हातामध्ये. सो हा बदल मी नक्की केलाय की लोक काय म्हणतील हे ज्या दिवशी मी ठरवलं ना की याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, त्या दिवशी आपली लाईफ बदलते आणि आपला लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे हा विचार कधीच करायचा नाही. आणि दॅट वॉज द बिगेस्ट थिंग की मला काय मॅटर करतं आणि मग माझ्या आईवडिलांना काय मॅटर करतं. कारण मला असं वाटतं वेन यू आर कॉन्फिडंट इनफ अबाउट युअर सेल्फ, अबाउट युअर करिअर, अबाउट युअर थॉट्स अँड बिलीव्स, तेव्हा मी तर म्हणेन तुम्ही आईवडिलांना सुद्धा सेकंडरी ठेवा. तुम्ही स्वतःचा विचार करा आणि मग स्वतःचं चांगलं करून मग आईवडिलांसाठी सुद्धा चांगलं करा. कारण त्यांनाही नाही माहिती की तुमच्या डोक्यात काय आहे की किंवा तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे. कारण आजकाल असं होतं. पण इंडस्ट्रीसाठी तू स्वतःमध्ये काही बदल केलेस कधी? वागण्या, बोलण्यात, दिसण्यात, अपिअरन्समध्ये? नाही, मी सांगू का, मी असा विचार करून कधीच वागले नाही किंवा मला माहीत नाही, मे बी मला अजून सुद्धा बदल करण्याची गरज असू शकते, आय डोंट नो.
पण मला जसं मी आहे ना, मला तसं तसं प्रेझेंट व्हायला आवडतं. छान तर मला नेहमीच दिसायला आवडतं. अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स, की मला कुठे जायचं काय जायचं. मी सकाळी भले शूटला जायचं असेल तरी सुद्धा मला असं छान जायला आवडतं, कारण माझं एकच मोटिव्ह असतं की मला आरशात बघून मी छान वाटले पाहिजे. सो इतकं सिम्पल लाईन मी फॉलो करते नेहमीच, आणि शिकण्याचा तर प्रयत्न नेहमीच करते. बट मी ना असं इथे कुठेतरी मला स्टँड आउट व्हायचंय म्हणून मला काहीतरी करायचंय असा विचार मी कधीच केला नाही. मे बी माझं ते चुकत सुद्धा असेल, आय रिअली डोंट नो. पण माझी एक बेसिक थिन लाईन हीच असते की आय जस्ट वॉन्ट टू बी बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ. पण मला काही गोष्टी शिकायच्या आहेत. हां, हे डेफिनेटली करते की ॲक्टिंग किंवा या काही गोष्टी असतील त्या शिकण्याच्या बाबतीत, की लँग्वेज, कारण थिएटरपासून सुरुवात झालेली असल्यामुळे ते एक प्रभुत्व असतंच भाषेचं म्हण किंवा काय. सो त्या बेटरमेंटकडे नक्कीच मी लक्ष देते नेहमी. अगदी. पण अकॉर्डिंग टू यू मला सांग की सक्सेस तुला उशिराने मिळालं, वेळेत मिळालं, अजून मिळायचंय, काय नेमकं? आणि सक्सेसची डेफिनेशन आता काय ना, म्हणजे मी आज सकाळीच या बाबतीत विचार करत होते की व्हॉट इज सक्सेस. आता तसं बघायला गेलं तर आपल्याला असं वाटतं की, मलाही असं वाटतं की माझी 70 mm वर माझी छान फिल्म लोकांनी बघावी आणि फॉरगेट अबाउट द बॉक्स ऑफिस कलेक्शन. मला एम असतं ना, आपलं एक गोल असतं की माझं जे कॅरेक्टर आहे, मी जशी दिसेन ते लोकांना आवडलं पाहिजे, त्याचं कौतुक झालं त्याचं पाहिजे. कौतुक Yeah. झालं पाहिजे, आणि माझ्या कामामुळे मी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले पाहिजे की बॉस हे छान काम होतं किंवा हे कॅरेक्टर मनाला भावलंय. Yes. सो हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि ते सक्सेस आहे माझ्यासाठी. ओके, पण हे कधी ना कधी तर डेफिनेटली होणार. आत्ता माझ्या काही 2-3 फिल्म्स झाल्या आहेत, मे बी त्या तेवढ्या सुपर सक्सेसफुल नसतीलच, ऑब्व्हियसली नसतील, पण ती एक स्टेप आहे ना. आणि जसं तू म्हणालीस की सक्सेस, तर मला माहित नाही आता ते तेव्हा मिळेल तेव्हा तरी मी सॅटिस्फाईड असेन की नाही मला नाही माहिती. सो आत्ता सकाळीच मी हा विचार केला की हा स्ट्रगल किंवा हा प्रश्न तर शाहरुख खानला पण पडत असेलच की, तो आहे सुपर सक्सेसफुल, पण त्याला नेहमी त्याच्या एक फिल्म झाल्यानंतर त्याला वाटत असेल की माझी नेक्स्ट फिल्म सुद्धा याच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल व्हावी. सो देर इज नो एंड टू इट. सो त्यामुळे मी ना स्वतःला हे सांगण्याचा प्रयत्न करते की यू हॅव टू बी सॅटिस्फाईड टू द कोर आणि जस्ट लिव्ह अँड बी हॅपी इन दॅट पर्टिक्युलर मोमेंट. पण प्रयत्न करणं सोडायचं नाही, म्हणजे तिथेच नाही थांबायचं की हां हे एवढं मिळालं एवढं बस आहे, नाही. मग मी खूप सुपर ॲम्बिशियस आहे त्या बाबतीत. पण मग फेल्युअर सुद्धा टेस्ट करावं लागतं ना सक्सेस पर्यंत पोहोचायला. अर्थात. तू केलंयस? हो अर्थात, म्हणजे रिजेक्शन्स आणि सगळंच की. बट मी हे आतापर्यंत ऑब्झर्व केलं की एखादं मला समजा रिजेक्शन आलंय तर त्यातनं ना काहीतरी 1-2 महिन्यात काहीतरी चांगलं घडलेलं आहे की मला दुसरंच काहीतरी छान मिळालेलं आहे. त्यामुळे मग आणि मी हे शिकत गेले ना, कारण सुरुवातीला फेल्युअर आल्यावर मला मग स्वतःवर कधी कधी प्रश्नचिन्ह पण यायचा. सेल्फ डाऊट. जसं की मला आधी जसं मी म्हटलं की सिरियल्स करताना की पॉझिटिव्ह, तेव्हा मला म्हणायचं की नाही तुझा चेहरा पॉझिटिव्हसाठी नाही जात. मला असं व्हायचं की का नाही जाते मी, म्हणजे दिसते की साधी. बरं फिल्म्समध्ये मला पॉझिटिव्ह करायला मिळतंय, पॉझिटिव्ह कॅरेक्टर, पॉझिटिव्ह लीड. त्यामुळे नाव आय एम व्हेरी मच हॅपी की आय एम बॅलन्सिंग बोथ. सिरियल्समध्ये निगेटिव्ह, फिल्म्समध्ये पॉझिटिव्ह. सो हा जो बॅलन्स आहे तो मग ॲज अन ॲक्टर म्हणून मी जगण्याचा आणि ते खुश राहण्याचा प्रयत्न करते की हां आत्ता मग माझं मोटिव्ह हे आहे की मला छान परफॉर्म करायचं आहे, की व्हेरिएशन्स द्यायचे आहेत किंवा प्रत्येक कॅरेक्टर माझं आधीपेक्षा कसं वेगळं असलं पाहिजे. आणि मी विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे. सेम यार, सेम पिंच. आय लव्ह विराट कोहली. सो त्याची एक गोष्ट मला जी जास्त आवडते, म्हणजे त्याच्या खूप गोष्टी मला आवडतात, असो लेट्स नॉट गो देअर. त्याची एक गोष्ट तो म्हणतो ना की तो फील्डवर जेव्हा असतो तेव्हा तो ईच अँड एव्हरी मोमेंट सेलिब्रेट करत असतो बघ. तो जगत असतो, तो ऑडियन्स बरोबर इंटरॅक्ट करत असतो, तो खुश होत असतो. दुसऱ्या बॉलरने विकेट घेतली तरी तो खुश होत असतो, सगळ्यांना चीअर करत असतो. तो गेम जगत असतो. मग भले तो कधी अपोनंटला अब्यूज पण करेल, बट कधी कधी त्याच अपोनंटची तो लेस सुद्धा बांधतो. वी हॅव सीन ना त्याने लेस बांधली होती प्लेयरची. सो हे काय आहे ना, म्हणजे तो ते क्षण जगतो. सो हे मी त्याच्याकडनं शिकतेय की आता माझं काम काय आहे, ऍक्टिंग. दिस इज माय कर्मभूमी. सो तिथे मी किती माझं देऊ शकेन. मग मी ना त्यामुळे मला आता आमच्या सिरियलचे जे सर आहेत ते सुद्धा मला चिडवतात की तू समोरच्या ओएसला त्याचा फेस असतो तरी सुद्धा तू का एवढी हलत असते किंवा का. कारण मला असं असतं की मला ती एनर्जी तेवढीच द्यायची असते, कारण समोरचा चांगलं ऍक्टिंग करणारच आहे. पण कधी कधी माझ्या रिॲक्शनमुळे त्याची एखादी छान रिॲक्शन आली तर ते आपल्या सीनसाठीच छान आहे ना. सो मी हा विचार करते. त्यामुळे माझं 100% ईच अँड एव्हरी सेकंडला देण्याचा प्रयत्न करत असते. तू कुठली ती मुवमेंट
कायम लक्षात ठेवतेस फेल्युअर्सची, की इथून पुढे हे असं कधीच नाही झालं पाहिजे? मी ना या कॉन्टेक्स्टमध्ये बिग बॉसचा उल्लेख करीन डेफिनेटली. या कॉन्टेक्स्टमध्ये कधीच केला नाही आहे उल्लेख मी बिग बॉसचा. कारण बिग बॉस काय आहे ना, माझ्यासाठी एक तुलाही माहिती आहे बिग बॉस असा शो आहे की एक दिवस जरी एखादा चेहरा त्या शोवर आला तर तो चेहरा सुपरहिट हो, होतो हो. किंवा म्हणजे घराघरात पोहोचतो. स्टार, ठीक आहे. तर माझ्यासाठी तो आवडता शो होता. जेव्हा मी वेन आय वॉज नॉट इवन इन दिस इंडस्ट्री, हिंदी बिग बॉस पण मी बघायचे. सो माझ्यासाठी आय हॅड ऑलवेज इमॅजिन मायसेल्फ. मी आणि माझ्या बहीणसुद्धा मला इमॅजिन करायची, दीदी तू गेलीस तर कशी आहे. आणि मी रिअल लाईफमध्ये मी खूप मजा मस्ती असं सगळं असल्यामुळे मला असं वाटलं की मी या घरात गेले ना तर मी फार मजा करणार आहे वगैरे. सो असं सगळं डोक्यात ठेवून मी गेले होते. जाताना अजून एक छान विचार घेऊन मी गेले होते की ओके इथे थोडासा वेगळी बाजू पण माझी बघायला मिळणार आहे वगैरे असं सगळं. पण तिथे जाऊन मी कुठेतरी स्वतःला मागे ठेवलं आणि सो ते मी शिकले. तिथे मला त्रास झाला, मी नाही पोहोचू शकले. मी स्वतःला बघितलं होतं ऑब्व्हियसली टॉप 5 मी विनर, ऑब्व्हियसली तिकडे सगळेजण जिंकायलाच जातात. आणि बरं तो रियालिटी शो जरी असला तरी त्यामध्ये ना तुम्हाला तुमच्या बिग बॉस सुद्धा मला म्हणायचंय की तुझ्या मनात कॅमेरा नाही बसवलाय रुचिरा, तुला एक्सप्रेस व्हावं लागणार. आणि मी एक्सप्रेस म्हणजे खूप कंट्रोल्ड असायचे की मला असं झालं की नाही, मला माझा राग पण कंट्रोल्ड, खूप पेशन्स ठेवलं. मला असं झालं की मी पेशन्स लेवल माझी एकदाच ब्रेक होईल. पण त्या पॉईंटपर्यंत पोहोचेपर्यंत आय वॉज आउट ऑफ द शो. तिथून मी हे शिकले की सगळ्यात आधी स्वतःचा विचार केला पाहिजे. इट्स नॉट रॉंग ॲट ऑल. तुम्ही भले तुम्हाला दुनियेचा विचार करायचा आहे करा, तुमचा तो स्वभाव, मूळ धर्म, गुणधर्म असू शकतो जो माझा आहे, पण ठेवा स्वतःला. आणि बरं हे तुझं करिअर आहे ना, हे इथपर्यंत तू स्वतःला आणलं होतंस, सो हाऊ कुड यू. तिथे मी स्वतःला फार प्रश्न विचारले आणि त्याच्यामुळे मी शिकले. म्हटलं ना, त्यामुळे ती स्टेपसुद्धा मी पाहिजे होती. मे बी दॅट वॉज नेसेसरी स्टेप. ते माझ्यासाठी एक हिट होतं की एक स्लॅप होता गॉडचा की सी दिस, यू हॅव टू डू दिस नाव. तू फार हरवून जाऊ नकोस, स्वतःचं ध्येय आणि स्वतःकडे लक्ष देत जा. सो ते मी शिकले की त्याच्या पुढे कोणाला ठेवायचं नाही स्वतः. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे ना, स्वतःला प्रायोरिटीवर ठेवणं. सगळेच जण म्हणतात की आपणच आपली पहिली प्रायोरिटी असलं पाहिजे. तू सुरुवातीपासून ना थिएटरचा खूप उल्लेख करतेस की थिएटर नंतर तू मालिकेत आलीस. खरं तर रंगभूमी ही अशी गोष्ट आहे ती तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवते. अभिनय, वेळेचं मॅनेजमेंट, शिस्त, बरंच काय काय शिकवते. मला सांग, तुझं आयुष्य रंगभूमीने कसं बदललंय? खूप, म्हणजे आता मला गुजबम्स आलेत कारण मला कॉलेजचे दिवस आठवलेत आणि मला ती माझी एक एकांकिका आठवली आहे ज्याच्यात मी एक लहान मुलीचं कॅरेक्टर प्ले करत होते, ज्याच्यात मी फार प्लेफुल असते. एक 5वी-6वीचं कॅरेक्टर, 5वी-6वीत ती मुलगी आहे आणि ॲट दी एंड ऑफ द स्टोरी तिची आई तिला सोडून जाते आणि मग ऑल दॅट ड्रामा, शेतकऱ्याची मुलगी असते ती. तर घडलेलं असं त्या एकांकिकेच्या आधीच रिहर्सल्स आणि आम्ही ओंकार वगैरे करतो ना आपण स्टेजवर जायच्या आधी बॅक स्टेजला रूममध्ये आम्ही हात पकडून ओंकार वगैरे केला. आता मी जाणार आणि बरं मला त्या पूर्ण एकांकिकेत बागडायचं असतं, डायलॉग्स आणि फुल एनर्जी. कारण तीच एनर्जी असते त्या ती जी मुलगी होती, राधा कॅरेक्टरचं नाव होतं, तर ती एनर्जी असते, सोल ऑफ दॅट प्ले. जायच्या आधी माझ्या एका को ॲक्टरनी दरवाजा उघडला, लाकडाचा दरवाजा, आणि खटकन माझी करंगळी म्हणजे माझं नख आणि करंगळी गेली होती. रक्त आलं होतं इतपत की त्या को ॲक्टरचा रुमाल भरला होता रक्तानी. तर म्हटलं आत्ता तिसरी बेल होणार आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी म्हटलं खूप रडले. ते बांधलं कसं बसं. म्हटलं ओके नाव वॉट, आता जायचं तर आहेच. सो मी गेले आणि तिथे उभी राहिले. सो मला असं वाटलं, आणि मी लंगडत चालत होते. ऑब्व्हियसली मला एक 5 मिनटं मिळाली फक्त, सांगून आम्ही 5 मिनटं घेतली तिसरी बेल होईपर्यंत. आणि माझी जी एंट्री होती ती मी आधी उभी असते त्या घराच्या पाठी वगैरे असं. सो तेव्हा मी स्वतःला फक्त मी जी एकांकिक आपली थिएटरची जी प्रार्थना आहे, अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम, ती मनोमनी म्हणाले, रंगदेवतेला नमस्कार केला आणि म्हटलं आई सांभाळून घे, बस एवढंच म्हटलं. आणि ना ती एक रंगभूमीची जादू आहे गं. जेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवतात, ती लाईट्स येतात आपल्यावर ना, आय जस्ट फॉरगॉट एव्हरीथिंग, लाईक नथिंग हॅज हॅपन्ड. मी बागडते छान, मी विसरून गेले की मला लागलंय. कारण तेव्हा मे बी मी ती राधा होते
आणि मे बी रंगभूमीने मला असं कुशीत छान घेतलं असेल की मी तुझी काळजी घेते आता पुढची 45 मिनिटं, आणि मी व्यवस्थित होते. आणि द मोमेंट शेवटचा सीन झाला जिथे मी खूप धाय मोकलून रडते वगैरे वगैरे वगैरे, सगळं ऑडियन्सने स्टँडिंग ओवेशन दिलं. काही ऍक्टर्स आले होते बघायला, तर ते स्टेजवर आले, त्यांनी कौतुक केलं. कट टू मुमेंट मी लंगडायला लागले आणि तेव्हा मला रिअलाइज झालं ओ. आणि तेव्हा माझ्या को ॲक्टरने सांगितलं सुद्धा की रुचिराला असं लागलं होतं. आणि तेव्हा ऑडियन्सने फार म्हणजे मला माझं कौतुक केलं होतं. मला आठवत आहे. सो ही जी स्ट्रेंथ मला तिथे मिळाली त्या मोमेंटला, ती आत्तापर्यंत जपून ठेवली आहे. किंवा या स्ट्रेंथची जाणीव झाली, मी असं म्हणेन, ती माझ्यात आधीच होती. सो रंगभूमीने या अशा बऱ्याच गोष्टी दिल्यात, समृद्ध केल्या असं म्हणेन मी. आणि दॅट इज द रिझन माझ्या शरीरावर हा एकच टॅटू आहे, एकमेव, थिएटर मास्कचा, नमस्कार मुद्रेमध्ये. तू हा कधी केलायस? हा मी साधारण आय गेस 2014 मध्ये वगैरे केला असेल मी. ओके. तुला किती वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये? 10-12 वर्ष झाली असतील. 12 वर्ष. आणि 10-12 वर्ष पण छोटा पिरियड नाहीये, बिकॉज ना इकडे तरणं सोपं नाहीये. हो. म्हणजे रोज इतकं कॉम्पिटिशन आहे, रोज नवीन मालिका, नवीन चेहरे, सोशल मीडिया इतका वाढतोय, माध्यमं इतकी वाढतायत की तरणं अजिबात सोपं नाहीये. मला सांग, तुझ्यासाठी या तरण्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? कन्सिस्टन्सी, सेल्फ बिलीफ, या दोनच गोष्टी. आणि मी म्हणते ना की मला असं वाटतं की मी दुसऱ्या ठिकाणी असायला पाहिजे होतं. दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ॲट दी बेटर पोझिशन. आय हायली बिलीव्ह इन माय कॅलिबर. सो मला असं वाटतं आय हायली बिलीव्ह इन माय लुक्स, बिकॉज आय वर्क ऑन बोथ द थिंग्स, ऑन माय कॅलिबर ॲज वेल, ऑन माय टॅलेंट ॲज वेल, ऑन लुक्स ॲज वेल. सो आता मला असं वाटतं मी अजून वरच्या ठिकाणी असायला पाहिजे होतं. आणि मला अजिबात याबद्दल दुमत सुद्धा नाही आहे ना, मला काही रिग्रेट आहे. आता त्याची काही कारणं असतील, प्रत्येक इंडस्ट्रीचे प्लस मायनसेस असतात. इंडस्ट्रीत पुढे जाण्यासाठी फक्त या दोन गोष्टी नाही, मे बी अजून काही, जसं मी म्हटलं की माझे फ्रेंड्स नाही आहेत फार. आय कॅन नॉट मेक फ्रेंड्स, आय कॅन नॉट प्लीज पीपल की टेक मी, जस्ट गिव्ह मी दॅट रोल जस्ट बिकॉज आय फिट इन. मे बी अजून काही क्रायटेरियाज असतील जिथे मी फिट होत नाही. पण हेच आहे, ऍट द एंड ऑफ द डे मला स्वतःवर विश्वास आहे की तुमचं कामच तुम्हाला काम मिळवून देतं. काम मिळवून देतं. आता आजपर्यंत तुला तुझी प्रत्येक कामं तशीच मिळाली ना, कामातनं काम. ओके. बट आय हॅव नोटिस्ड, मला इथे सांगायला आवडेल डेफिनेटली, कधी कधी दॅट फ्रेंड झोन मॅटर्स. की तुम्ही त्या सर्कलमध्ये असाल तर तुम्हाला इझी ऍक्सेस मिळतो. आणि त्यात काही चुकीचं पण नाहीये, मी असं काही म्हणतच नाही. त्यामुळे मी ना तिथे फोकसच करत नाहीये. पण मला हे माहितीये ना की मी नाही फ्रेंड झोन मध्ये जाऊ शकत आहे की मला काम पाहिजे म्हणून. सो आय एम व्हेरी मच हॅपी वेअर आय एम राईट नाव. जे मला जमत नाही ते मी करणारच नाही. मला माझ्या कामामुळेच 100% काम मिळू देत, मी त्यातच खुश असेल. ग्रुपिझम आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं वाटतं तुला? अर्थात आहे, पण म्हणजे त्याचा फटका बसलाय तुला कधी ग्रुपिझमचा? तेच मी म्हटलं ना की मला असं वाटतं की मी जिथे असायला पाहिजे तिथे मी नाहीये. पण मी हे त्याला चुकीचं म्हणतच नाहीये. असू शकतो की ग्रुपिझम आपल्या जवळच्या लोकांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. सो दॅट इज ओके. एवढा या 10-12 वर्षाचा पिरियड आहे आणि सगळेच कामं आपण जे ऑडिशन देतो ती सगळीच कामं आपल्याला मिळतात असं नाही. एंड अप रिजेक्शन. कोणतं रिजेक्शन आहे रुचिरा इतक्या वर्षातलं जे खूप जिव्हारी लागलं तुझ्या? नाही आठवत आहे मला. रिजेक्शन मिळालेत? रिजेक्शन हो, अर्थात रिजेक्शन्स मला मिळालेत, बरेच मिळालेत. म्हणजे मी आता काही हिंदीमध्ये सुद्धा मी प्रयत्न करतेय. सो एक हिंदी फिल्म आहे, त्याच्याबद्दल मी त्याचं नाव नाही फक्त घेऊ इच्छित, की त्याचं ऑलमोस्ट माझं झालं होतं. खूप मोठी फिल्म आहे ती. त्याच्यातल्या एका प्रायमरी कॅरेक्टरसाठी माझं होता राहिलं. ते डेफिनेटली जिव्हारी लागलं, कारण मोठे डिरेक्टर, मोठी फिल्म, मोठा कॅनव्हास, तर तिथे मी दिसणार प्लस मला शिकायला मिळणार, हे दोन माझे स्वार्थ होते. तर ते कुठेतरी काही कारणास्तव आय बिलीव्ह की डेफिनेटली काहीतरी कमी असेल माझ्यामध्ये. तू शोधायचा प्रयत्न करतेस पण ही कारण की आपण काय रिजेक्ट झालो? ऑफकोर्स मी कारण तेच शोधलं पाहिजे, तर आपण नेक्स्ट टाइम आपण बेटर करू आणि पुढे जाऊ. सो तो तर प्रयत्न नक्कीच असतो. म्हणजे पहिलं थोडंसं काय म्हणतो आपण, रिजेक्शन नंतर पहिलं फिलिंग वाईट वाटणं, ओके बास आता नेक्स्ट काय, तर मूव्ह ऑन, की का रिजेक्ट झालो आपण, त्याच्यावर काम करा आणि पुढे जा. पण आतापर्यंत तुझं सगळ्यात जास्त स्ट्रगल कशासाठी झालाय? मी म्हटलं ना, माझा एक जो काही हॅशटॅग आहे मनासारखं, की मनासारखंच पाहिजे असतं सगळ्या गोष्टीचं. मनासारखं काम मिळण्यासाठी स्ट्रगल झालाय डेफिनेटली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता टेलिव्हिजन, आता फिल्म्स आणि टेलिव्हिजन, पण या दोन जर माध्यमांबद्दल बोललो, मी नाटक सुद्धा केलं की बिग बॉस नंतर मी ठरवून
की नाटक केलं, की तिथे मी भिंतींच्या मध्ये राहिले, आता मला भिंत नकोय माझ्या आणि प्रेक्षकांच्या मध्ये, म्हणून मी नाटक केलं. ते आलं सुद्धा समोरून. केदार शिंदे आणि भरत जाधव सर या दोघांबरोबर, दिग्गजांबरोबर नाटक करायचं छान मला योग आला. आणि या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय करतच होते. बट वेन इट कम्स टू फिल्म्स अँड टेलिव्हिजन, तुलाही माहिती आहे की आत्ता मराठीच काय, हिंदी फिल्म्ससुद्धा OTT म्हणा किंवा आपलं सोशल मीडियामुळे फार फिल्मची ती जी जादू आहे ना ती कमी झाली आहे अनफॉर्च्युनेटली. बट आय बिलीव्ह की ती परत येणार. ओके. आणि दॅट इज वेअर अन ॲक्टर ड्रीम्स ऑफ टू बी सीन ना त्या 70 mm स्क्रीनवर. बट ऑल्सो टेलिव्हिजन या माध्यमाने मला ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे मला ते कधी सोडायचं नव्हतं. पण त्यात सुद्धा मग मला माहिती आहे की मला कसं दिसायचं आहे. त्यामुळे मग मायानंतर, म्हणजे माझ्या नवऱ्याची बायकोनंतर टेलिव्हिजनसाठी सुद्धा मला बरेच ऑफर्स किंवा विचारणं आलं. पॉझिटिव्हसाठी सुद्धा आलं, जसं मी म्हटलं भले रेशिओ कमी असला, बट आय एम व्हेरी चूझी वेन इट कम्स टू पॉझिटिव्ह कॅरेक्टर ॲज वेल. तर मग निगेटिव्हसाठी सुद्धा आले तर मला असं झालं की नाही, मला सेम नाही पाहिजे, थोडं निगेटिव्ह तर तेच असणार, टेलिव्हिजनमध्ये तेच असतं, बट स्टील काहीतरी एक वेगळी शेड जी मी ॲक्टर म्हणून एन्जॉय करू शकेन. मग ते फायनली मला आता या तू ही रे माझा मितवाच्या लावण्या कॅरेक्टरमध्ये मला मिळालं की ती खूप हायली पॉझिटिव्ह, हायली पॅशनेट अबाउट हर लव्ह अशी आहे. आणि त्यामुळे ते मला करायला फार मजा येते. ओके, असं आहे. तर आपण ना सुरुवात केली होती स्पिरिच्युअल गोष्टीवरनं, आणि मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे ना तो मला सगळ्यांनाच विचारायला आवडतो, कारण तुम्ही कलाकार दर प्रोजेक्ट वाईज एका नव्या इमोशन्समध्ये जात असता, आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपल्या मेंटल हेल्थला रिलेटेड असतात. मला सांग रुचिरा, तू तुझ्या मेंटल हेल्थची काळजी कशी घेतेस, किंवा ती ॲट पीसच असली पाहिजे याच्यासाठी तुझे प्रयत्न काय असतात? सी, आय मेक शुअर देर आर सर्टन थिंग्स ॲज वेल ज्या ठरवून करतो आपण. जसं मी म्हटलं की फ्रॉम लास्ट फ्यू इयर्स आय हॅव बीन डुईंग योगा कन्सिस्टंटली. सो योगामध्ये फुल बॉडी एक्सरसाइज हे तर प्रकार येतातच जिथे बॉडी फिट राहते. बट वॉट योगा डज इज तुमच्या बॉडीसोबत तुमचं माइंड, हार्ट, पूर्ण हेल्थ, सोल याची काळजी घेत असतं. दॅट्स वाय आय प्रिफर योगा. बट आय एम इन टू जिम ॲज वेल फॉर द स्ट्रेंथ ट्रेनिंग. जिम सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशनच आहे, हे सुद्धा मला कळलेलं आहे. सो वेन इट कम्स टू योगा, सो जरी माझ्याकडे खूप कमी वेळ असेल की मला शूटला जायचं आहे, तरी आय मेक शुअर की मी ॲटलिस्ट सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ॲटलिस्ट एवढं करून घराबाहेर पडू. जर मी हे केलं नाही ना तर मला फार अनइझी वाटायला होतं की मग मी भले सेटवर माझी एक योगा मॅट ठेवलेली असते किंवा काय, मी एक छोटी मॅट असेल तिथे बसून मग मी प्राणायाम करणार. सो प्राणायाम फॉलोड बाय मेडिटेशन. प्राणायामचे जे 2-3 प्रकार आहेत, अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायाम, फॉलोड बाय ओमकार. सो ओम बेसिकली जो युनिवर्सचा फर्स्ट साऊंड आहे. सो दॅट कनेक्ट्स यू टू द युनिवर्स ना. सो वन्स दॅट कनेक्शन, दॅट अलाइनमेंट इज देअर, हा पीस आपोआप साधला जातो. आजचंच बघ ना. सो त्याच्यासाठी मी काही, समज आपण म्युझिक ऐकत असतो राईट, सो माझी प्लेलिस्ट फार छोटी आहे. सो माझ्या दिवसाची सुरुवात हनुमान चालिसा, शिवतांडव स्तोत्र हे ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल आज मी फार गडबडीत होते, हाफ डे शूट करून मी तुझ्या इकडे आले. सो आत्ता टचअपच्या वेळी मी हे दोन्ही स्तोत्र लावले होते, कारण सकाळपासून मला वेळ नाही मिळाला. बट बिफोर आय सॅट बिफोर यू, म्हणजे मी तू इथे बसण्याच्या आधी, आय वॉन्टेड टू मेक शुअर की आय एम इन अन अलाइनमेंट विथ माय सेल्फ, सो दॅट मग मी छान बोलू शकेन आणि आय बी एबल टू प्रेझेंट माय सेल्फ. सो टचअप करता करता, कारण मेकअप हे सुद्धा आपलं एक साधनाच असते ना कलाकारासाठी. ती साधना करता करता मी हे सगळं ऐकत होते, बिकॉज आय बिलीव्ह इन दिस मंत्राज. इट्स नॉट जस्ट मंत्राज, ते वर्ड्स फार पॉवरफुल आहेत. तर हां, असं सगळं आहे. असं सगळं करून मी इथला पीस साधण्याचा प्रयत्न करते. अगेन जसं मी म्हटलं, माझे फ्रेंड्स नाही आहेत, बट देन विथ वूम आय डू शेअर. आय शेअर विथ, माझी एक डायरी आहे, माझा सखा आहे. सो बस मला एवढं छान छोटं इनफ होतं, आणि त्यामुळे हा पीस फार छानरित्या साधला जातो. आणि ना तू आता म्हणलीस की फ्रेंड्स खूप कमी आहेत, पण असं कोणी आहे का, किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत सांग अशी माणसं ज्यांनी तुला या इंडस्ट्रीची खरी खरी दुनियादारी शिकवली? का शिकतेस अजून? शिकते मी, खरंच शिकते. पण फॉर्च्युनेटली मला खूप कमी माणसं जोडली जातात. आपण जेव्हा असे असतो ना तेव्हा खूप कमी माणसं जोडली जातात, पण मग ती खरी असतात. मग ती आपल्यावर खरं प्रेम करतात. त्यामुळे मग ते जे प्रेम मिळतं मी त्याच्यात खुश असते, की भले माझे कमी फ्रेंड्स असतील, बट ते माझ्यावर खूप छान प्रेम करतात. जेव्हा मी भेटते तेव्हा ते छान ग्रीट करतात. इंडस्ट्रीतले पण
म्हणा किंवा इन जनरल लाईफमध्ये किंवा माझे रिलेटिव्स. सो त्याच्यामध्ये मी खुश असते. ओके, अच्छा. मला सांग, टर्निंग मुवमेंट तुझ्या आयुष्यातली, म्हणजे तू आता तू स्वतःच्या घरात शिफ्ट झाली आहेस किंवा तुझा इंटरनॅशनल एक शो चालू आहे, छान मालिका तुझी चालू आहे, या सगळ्यात म्हणजे चेरी ऑन केक एक गोल्डन मुवमेंट तुझ्या आयुष्यातली किंवा टर्निंग पॉईंट तुझ्या मते कोणता आहे? मला असं वाटतं तो टर्निंग पॉईंट यायचा आहे अजून. अजून आला नाहीये. अजून आला नाहीये. पण हां, जसं मी तुला म्हटलं, की आत्ता गेल्या वर्षी मी एक स्वतः शोधून एका, भले ते टेम्पररी बेसिसवर आहे, बट ते घर मी बनवलंय. म्हणजे फ्रॉम स्क्रॅच टू ते मी ना ती मला एक खूप छान जाणीव झाली, की आपण किती घराच्या प्रेमात असतो. भले बिंग वुमन म्हण किंवा असं काही नाहीये, मला ते जेंडर पर्सोनिफाईड करायचं नाहीये. मुलं सुद्धा घर बनवतातच की, बट एक छोटा कॉर्नर ज्या पद्धतीने आपण सजवतो ना, की मला बरं, मी जेव्हा शूटला सुद्धा जाते, फिल्मच्या सेटवर किंवा जी काही रूम असते, मला फार चिडवतात की ही तिचा संसार घेऊन फिरते. कारण मला माझी रूम अशी घरासारखी लागते. माझी पिलो असेल, छोटं कृष्णाचं पेंटिंग असेल किंवा माझ्या काही वस्तू असतात त्या मला लागतात. सो ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा मी शूटवरनं घरी येते, तेव्हा मला ते असं घर दिसायला लागतं. मी असं कुठेतरी असं रॅन्डम ठिकाणी राहूच शकत नाही किंवा आय कॅन नॉट ब्रीथ इन दॅट एअर जोपर्यंत मी त्याला माझं बनवत नाही त्या वास्तूला. त्यामुळे तो एक डेफिनेटली टर्निंग पॉईंट होता, जेव्हा मला फील झालं की माझ्यासाठी घर किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्यामुळे ना सगळ्या मुलींना सुद्धा, म्हणजे जेव्हा केव्हा मला चान्स मिळतो, मी मुलींना हेच सांगत असते की तुमचं स्वतःचं घर असलं पाहिजे. नोबडी शुड बी एबल टू क्वेश्चन यू की हे तुझं घर नाही आहे. हे अनफॉर्च्युनेटली ना आपण ऐकतो, फार चुकीचं आहे. सो प्लीज कोणी बोलू नका आणि मुलींनो ऐकून घेऊ नका. स्वतःचं घर बनवा, छोटं का होईना, स्वतःच्या हक्काचं मनासारखं घर. इतके वर्ष झाले तुला इंडस्ट्रीमध्ये काम करतेस, तू मालिका केलीस, नाटक केलंस, सिनेमा केला. मला सांग, एवढ्या वर्षातला एखादा एक्सपिरियन्स, एखादा अनुभव, वागणूक मे बी किंवा एखादी मुवमेंट तू स्वतःकडे आवर्जून खुणगाट बांधून ठेवली आहेस, कारण इकडे सगळंच चांगलं घडतं असं नाही. अनेक अनुभव यावे लागतात. सो एखादा अनुभव की मे बी तू नाव न घेता मला सांगू शकतेस, ती तू खुणगाट बांधून ठेवली स्वतःकडे, तर तो कोणता आहे? अनुभव ना खूप आलेत, पण गेल्या 2-3 वर्षांपासून माझा एक अनुभव आहे ना, माझा जातच नाहीये, कारण त्या अनुभवाने मला खूप शिकवलंय. मला हेच कळलंय, जसं की आय डोंट वॉन्ट टू रिपीट अगेन, बट मी एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये हे सांगेन की इथे येताना ना, मी जसं की तू आत्ताही विचारलं असतं ना, तू ऑब्झर्व केलं असेल की मी स्ट्रगल्सबद्दल फार नाही बोलले की मला इथेच हेच झालं तेच झालं, कारण ना मी तिथे फोकस ठेवत नाही. बट याचा अर्थ हे नाहीये की मला कधी तितपत त्रास नाही झाला. अर्थात झाला, सगळ्यांना होतो. पण गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये मला हे जाणवलंय की हे जे स्ट्रगल्स असतात तुम्हाला ते फार शिकवत असतात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर स्वतःला कुठेतरी खाली ठेवलं ना, तर त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होतो. आणि ते तुम्ही कधीच स्वतःला खाली ठेवता कामा नये. स्वतःला नेहमी इथेच ठेवा, आय लेवललाच बघा स्वतःला, आणि जस्ट बी अटर प्राऊड ऑफ युअर सेल्फ. सगळ्या गोष्टी अशा, आणि इतके प्रामाणिक राहा ना स्वतःशी आणि स्वतःच्या कामाशी की उसको लगना चाहिए की तू डिझर्व करता है, ये मैं तेरे को दे रहा हूँ. तो पॉईंट कधी ना कधी डेफिनेटली येणार. ओके, हे बांधून ठेवलं आहेस हो स्वतःकडे. रुचिरा, पण तुझा ड्रीम रोल काय आहे? काही ठरवलंयस कशा प्रकारची भूमिका हवी, काम हवंय? खूप आहेत तसे तर. म्हणजे आता ऑब्व्हियसली आपण जेव्हा आपले आवडते नटनटी बघतो तेव्हा वाटतं ना की हा रोल मी छान करीन, किंवा वाव हिने किती छान केलंय, मलाही याच्यातनं काहीतरी शिकायचं आहे. सो असं डेफिनेटली वाटत असतं बरेच ॲक्टर्सची कामं बघून. तसं मला नेहमी ना फिमेल ओरिएंटेड फिल्म्स किंवा हे असं आधी खूप होतं. सो आता मला हे कळलं की फिल्म ही फिल्म आहे. सो त्यात आपण आपलं काम करायचं आणि वाजवून यायचं. मग भले माझा छान फिल्ममध्ये एक सीन असेल तर तोही वाजवायचा, किंवा पूर्ण फिल्म माझी आहे, माझ्या खांद्यावर आहे, मग मी ते अख्खं वाजवलंच पाहिजे. सो हे असं आहे. सो ड्रीम रोल, आय वुड लाईक टू प्ले अ सोल्जर, किंवा भले ती वॉरफ्रंटवर नाही आहे, पण मग ती इथून स्वतःच्या देशासाठी काहीतरी करते. कारण हे सध्या माझ्या डोक्यात फार चालू आहे. देशासाठी म्हण, किंवा एक वॉरियर प्ले करायला मला डेफिनेटली आवडेल. किंवा मला जर इफ आय टॉक अबाउट मायथॉलॉजी ना, मला एक मायथॉलॉजिकल कॅरेक्टर खूप आवडतं. कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा ती माझ्या फार जवळचं कॅरेक्टर आहे, द्रौपदी. कारण तिच्या ना खूप शेड्स आहेत. ते कॅरेक्टर डेफिनेटली मला प्ले करायला आवडेल.
ओके, असं आहे तर. हो. आपण रंगभूमीबद्दल बोललो, मालिका नाटकाबद्दल बोललो. मला सांग, तू त्या एकांकिकेचा उल्लेख केला, पण एक अशी पोचपावती असते ना, की ती आपल्याला भारावून टाकायला होतं त्याच्यामुळे, आणि ती आपण कधीच नाही विसरू शकत. इतक्या वर्षात अशी कॉम्प्लिमेंट तुला मिळाली आहे तुझ्या कामासाठी, कोणती शेअर करशील आज? असं तर कौतुक तर होतच राहतं आणि सगळ्यात जास्त मी तर म्हणेन मला ऑडियन्सचं कौतुक जास्त बेस्ट वाटतं, की त्यांचे जे काही मेसेजेस किंवा कारण ते ना ऑनेस्ट असतं. मग ते कधी कधी ना हक्काने म्हणतात पण की हे असं का तसं का, तर मला तेही छान वाटतं की अरे एवढं ते इंटरव्ह्यूड होऊन बघतायत आपलं काम. त्यामुळे नेहमी ऑडियन्सचं कौतुक इज द फेवरेट कौतुक. बट स्टील मी पोचपावती असं नाही म्हणणार, पण जस्ट एक किस्सा झाला होता थिएटर कॉम्पिटिशनमध्येच, की मी आय वॉज परफॉर्मिंग मंगळागौर स्किटमध्ये. मंगळागौर परफॉर्म करत होते मी कॉलेज डेजमध्ये अगेन. तर तेव्हा ना यूथ कॉम्पिटिशनमध्ये आय वॉज पार्टिसिपेटेड इन 5 कॉम्पिटिशन्स. सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये मी होते, राईट फ्रॉम द मोनो ॲक्ट टू द स्किट आणि एकांकिका, मराठी हिंदी दोन्ही. तर त्या घाई गडबडीमध्ये जेव्हा मला चेंज करायचं होतं आणि मग ती नऊवारी नेसून वगैरे स्टेजवर जायचं होतं, सो एव्हरीबडी एल्स वॉज रेडी, पण मी एका कॉम्पिटिशनमधनं जस्ट आले होते, पटापट रेडी झाले आणि तशीच आम्ही गेलो स्टेजवर, की जिथे आम्ही कळशा आणि ते नाही काय फुल प्रॉप सगळं आपल्याला ती परफॉर्म करायची असते. सो मी ती परफॉर्म करते आणि मग आणि फुल एनर्जी, 7 मिनिटांची काहीतरी ते आमचं स्किट असेल. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी नऊवारी सुटतीये स्टेजवर आणि सगळं हॉल भरलेला आहे खचाखच, कॉलेज स्टुडंट्स आहेत, चीअर करतायत वगैरे वगैरे. एका पॉईंटला सगळ्यांच्या लक्षात आलं, कारण ती निघालीच ऑलमोस्ट. भले आय वॉज कवर्ड अप फ्रॉम इनसाइड, बट स्टील साडी स्टेजवर सुटणं इज अ बिग डील. तर मला असं झालं करू काय, आणि मी हे नाही थांबवून देऊ शकत ना आता स्किट. सो तिथे डुएट आम्ही होतो, दोघी अशा 3 पेअर्स होत्या. त्याच्यामध्ये मी माझ्या पेअरसोबत आपण नाही का डान्स करतो तसं करते. मग मी काय केलं, एका हाताने माझी ते काष्टा पकडला आणि एका हाताने मी परफॉर्म करते. ऑडियन्सच्या हे लक्षात आलं. सो 2 मिनिटं मी हे सगळं चालू दिलं. नंतर एका कळशी घ्यायला मला विंगेत जायचं असतं. सो मी विंगेत गेले, फटाफट तो जसं होतं खोचलं, कळशी घेऊन मी पूर्ण स्टेप करत आले आणि ऑडियन्सने जे चिअर केलंय तेव्हा आताही मला गुजबम्स आले. सो ती पोचपावती होती माझ्यासाठी. आणि तेव्हा मला विशेष उल्लेखनीय असं एक वेगळंच काहीतरी पारितोषिक देण्यात आलं त्या कॉम्पिटिशनमध्ये. मला अजूनही आठवतंय, जे नव्हतंच लिस्टमध्ये, पण या गोष्टीसाठी की शो मस्ट गो ऑन किंवा या टायटल अंतर्गत मला एक ते देण्यात आलं आणि कौतुक केलं, ते मी कधीच नाही विसरू शकत. त्या बात, खूप मस्त आणि खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे रुचिरा तुझं प्रत्येक गोष्टीकडे. बिग बॉस नंतर जेव्हा तू घराबाहेर आली होतीस आणि आपण कृष्णकर्णाबद्दल बोललो होतो, तेव्हा कुठेतरी तो मला जाणवला होता. आणि आत्ता एवढी वेगळी तुझी पर्सनॅलिटी बघून मला खरंच खूप छान वाटतंय. पण थँक्यू सो मच, तू वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्यास आणि तुझी गोष्ट आज प्रेक्षकांसमोर उलगडलीस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला, कारण तू ही तिची गोष्ट करत राहा, कारण तिची गोष्ट फार महत्वाची आहे. येस, हॅशटॅग तिची गोष्ट. गोष्ट. आणि तू आता ज्या भूमिकांबद्दल मला सांगितलं ना, टाइम बाय टाइम, स्टेप बाय स्टेप, तर सगळ्या भूमिका तुला मिळू देत. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.